काही महिन्यांपूर्वी वक्फ बोर्डानं लातूरमधल्या 100हून जास्त शेतकऱ्यांना नोटिसा पाठवल्या की त्या शेतकऱ्यांची पूर्वजांकडून मिळालेली जमीन वक्फची आहे। त्याचवेळी कर्नाटक वक्फ बोर्डानं 70 वर्षांपासून एएसआय कडे असणाऱ्या बिदर पोर्ट आणि बिदर तालुक्यातल्या धर्मपूर आणि चतनाली या 2 गावांवरती क्लेम केला। हे कमी वाटत असेल तर 2022 मध्ये वक्फ बोर्डानं काशी विश्वनाथ मंदिर आणि भगवान श्रीकृष्णांची नगरी द्वारका आणि बेट द्वारकेवरही दावा ठोकला होता। ही लिस्ट वाढतच जाते, एवढी की 1913 ते 2013 मध्ये 18 लाख एकर जमीन असणाऱ्या वक्फकडे मागच्या 12 वर्षात 21 लाख एकर जमीन वाढली। 21 लाख एकर। इंडियन रेल्वेज आणि इंडियन आर्मी नंतर देशातील सगळ्यात मोठा लँड होल्डर। खरं तर वक्फचा साधा अर्थ म्हणजे मुस्लिम समाजात धार्मिक कारणासाठी झालेलं चलअचल संपत्तीचं दान, पण एवढ्या मोठ्या स्वरूपात संपत्ती आल्यानंतरही त्याचा फायदा मुस्लिम समाजालाही झालेला नाहीये। देशातील अनेक हिंदू मंदिरं, शासकीय जागा, गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनींवर वक्फनं दावा ठोकलाय। त्यांना कायद्याचंही संरक्षण होतं, विशेषतः सेक्शन 40चं, ज्यात एकदा वक्फनं तुमच्या जागेवर क्लेम केला की तुम्ही बंधनकारक आहे त्या जागेची मालकी दाखवण्यासाठी। ते स्वतः कुठलाही पुरावा देणार नाहीत आणि जर वक्फचा निर्णय तुम्हाला मान्य नसेल तर तुम्ही कुठल्या कोर्टात जाऊ शकत नाही, त्यांचा निर्णय अंतिम। भारतातील बहुतेक मंदिर आज शासनाच्या ताब्यात आहेत, मग वक्फला असे विशेष अधिकार देण्याची गरज काय, असा प्रश्न तुमच्याही मनात आला असेल तर तुम्ही भारताला सेक्युलर मानत असाल तर सर्व धर्मियांना देशात समान अधिकार, समान हक्क आणि समान वागणूक भेटणं गरजेचं आहे, म्हणून सरकारनं वक्फ सुधारणा कायदा आणलाय। यात आहे तरी काय, जी सरकारी संपत्ती वक्फकडे गेलीये ती पुन्हा सरकारकडे येईल आणि इथून पुढे कोणत्याही सरकारी संपत्तीवर वक्फला दावा ठोकता येणार नाही। आधी वक्फ ठरवायचं की ती संपत्ती कुणाची आहे आणि त्यांचा निर्णय अंतिम असायचा, पण आता जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी ठरवणार की एखादी संपत्ती कुणाच्या मालकीची आहे। सुधारलेल्या वक्फ बोर्डमध्ये गैर मुस्लिम व्यक्ती, मुस्लिम समाजातील मागास वर्गाचे प्रतिनिधी आणि कमीत कमी 2 महिला असणं आता बंधनकारक आहे। आधी वक्फच्या निर्णयावर कोर्टात जाण्याचं कुठलंही प्रावधान नव्हतं, पण आता वक्फ ट्रिब्युनलच्या निर्णयावर तुम्ही संतुष्ट नसाल तर 90 दिवसाच्या आत तुम्ही कोर्टातही जाऊ शकता। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जिला ऐकून मुस्लिमांनाही आनंद होईल ती ही की एखाद्या मुस्लिम व्यक्तीच्या निधनानंतर पुरुष उत्तराधिकारी नसेल तर संपत्ती वक्फकडे न जाता महिला उत्तराधिकाऱ्याकडे जाईल, म्हणजे स्त्री आणि पुरुष दोघांनाही समान अधिकार। भारतासारख्या सेक्युलर राष्ट्रात प्रत्येकाच्या भावनांचा आदर करत कुणावरही अन्याय होणार नाही अशीच पावलं उचलणं गरजेचं आहे आणि वक्फ सुधारणा बिल हे तसंच एक मोठं पाऊल। ते पास झाल्याबद्दल सर्व धर्मीय भारतीयांचं आणि भारत सरकारचं खूप खूप अभिनंदन।